तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रियांनो, आपण सर्व जाणून आहात की आपण गलतीकरास पत्राचा अभ्यास करीत आहोत आणि गलतीकरास पत्राचा अभ्यास करीत असताना अध्याय 1 आपण अभ्यासला आणि आपण आता अध्याय 2 मध्ये आहोत आणि अध्याय 2 मध्ये आपण आज वचन 11 ते 14 हाताळणार आहोत. आणि त्यासाठी जो विषय आपल्या पुढे आहे तो आहे सुवार्तेमध्ये अधिक जोडण्याचा धोका. हा विषय आपण या वचनाअंतर्गत अभ्यासणार आहोत. तर हा संदर्भ मी तुम्हा सर्वांसाठी वाचणार आहे. आपण सुद्धा मजबरोबर आपल्या बायबलमध्ये ते वाचा. तर गलतीकरास पत्र अध्याय 2 वचन 11 ते 14 वाचूया. पुढे केफा अंथुकियास आला, तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील प्रत्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले, ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडा ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताना परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुद्यांसारखा वागत नाही, तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे, म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? प्रियांनो, हा संदर्भ किती धक्कादायक आहे हे आपण पाहिलेला आहे. व्हॉट अ शॉकिंग पॅसेज. धक्का बसणारा असा हा संदर्भ आहे प्रियांनो. प्रेषित पौल प्रेषित पेत्राला त्याच्या तोंडावर अडवतो आहे, त्याचा निषेध करतो आहे. धक्काच बसला असेल, धक्का बसण्यासारखाच हा संदर्भ आहे. प्रियांनो, आता प्रश्न आमच्या पुढे नक्कीच उभा राहणार आहे आणि तो प्रश्न म्हणजे प्रेषित पौल प्रेषित पेत्राला निषेध का करतो आहे? या निषेधामाग काय आहे? किंवा गलतीकरास पत्राच्या माग काय आहे? आणि त्याचं सर्वसाधारण आणि स्पष्ट उत्तर मी तुम्हाला देईल, ते म्हणजे पौलाचे सुवार्तेसाठी असलेले समर्थन. पौलाचे सुवार्तेसाठी असलेले समर्थन. गलातियातील मंडळांमध्ये काही लोक येऊन सत्य सुवार्तेला विपरीत करू पाहत होते आणि सत्य सुवार्तेला विपरीत करू पाहणाऱ्या लोकांचा प्रेषित पौल निषेध करीत आहे. प्रियांनो, यामधून आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत अभ्यासलेलं आहे की गलतीकरास हे पत्र जे आहे ते विवादात्मक पत्र आहे. इट्स सम काइंड ऑफ फाईट. लढ्याप्रमाणे हे पुस्तक आहे. विश्वासाचा लढा हे पुस्तक आहे. सुवार्ते खातर समर्थन या पत्रामध्ये केलेलं आहे. तर प्रियांनो, सुवार्तेमध्ये अधिक करण्याचा धोका हा विषय समजून घेत असताना आपल्याला एका महत्वपूर्ण प्रश्नाकडे जाणं गरजेचं आहे. एका महत्वपूर्ण प्रश्नावर विचार करणं आवश्यक आहे. आणि तो महत्वपूर्ण प्रश्न म्हणजे जगात धर्म का अस्तित्वात आहेत? जगात धर्म का अस्तित्वात आहेत? आणि आपण इंग्लिश मध्ये असं म्हणू, व्हाय डज रिलिजन एक्झिस्ट इन द वर्ल्ड? व्हाय डज रिलिजन एक्झिस्ट इन द वर्ल्ड? हा प्रश्न जो आहे प्रियांनो, आपल्याला आजचा विषय समजण्यास मदतगार ठरणार आहे. जगामध्ये जडवादी लोक आहेत, ज्यांना आपण इंग्लिश मध्ये मटेरियलिझम म्हणतो. भौतिकवादी लोक, जडवादी लोक,
ते म्हणतात की या विश्वात जे काही अस्तित्वात आहे ते केवळ भौतिक आहे, ते केवळ मटेरियल आहे. अलौकिक असं या जगात काहीही नाही. जे काही अस्तित्वात आहे ते भौतिक आहे आणि तरीही धर्म अस्तित्वात आहे. आणि प्रियांनो, हे समजून घेऊन पुन्हा एकदा आपण त्याच प्रश्नाकडे पुन्हा वळणार आहोत आणि तो प्रश्न म्हणजे धर्म का अस्तित्वात आहे. किंवा आपण असा विचार करू शकतो की या जगामध्ये जो धर्म आहे तो वैश्विक आहे, तर धर्म वैश्विक का आहे. आणि जरी धर्म वैश्विक असला तरीही तो व्यक्तिगत आहे, बरोबर की नाही. धर्म व्यक्तिगत आहे कारण तो प्रत्येक माणसासाठी कदाचित वेगवेगळा असू शकतो. तर वेगवेगळ्या समयात, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या लोकगटामध्ये धर्म का अस्तित्वात होता आणि धर्म का अस्तित्वात आहे. आणि पुन्हा एक प्रश्न म्हणजे धर्माने वेगवेगळे रूप का घेतलेले आहे. आणि पुन्हा एक प्रश्न म्हणजे धर्माचे अधिक प्रकार का आहेत. धर्म सर्वत्र आणि सर्व जागी का आहे. प्रियांनो, हे सर्वच प्रश्न आम्हाला समजून घ्यायला हवेत. आणि हे प्रश्न समजून घेत असताना जो केंद्र आहे या प्रश्नाचा तो म्हणजे धर्म. त्या धर्माविषयी आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि आपण समजून घेऊया की धर्म म्हणजे काय. तर शब्दकोशानुसार धर्म काय आहे आपण पाहणार आहोत. अकॉर्डिंग टू डिक्शनरी, शब्दकोशानुसार धर्म काय आहे. धर्म म्हणजे मनुष्य आणि अलौकिकतेमध्ये असलेलं नातं. धर्म म्हणजे मनुष्य आणि अलौकिकतेमध्ये असलेले नाते, किंवा आपण त्याला अधिक सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ शकतो. धर्म ही विश्वासाची प्रणाली आहे जी मनुष्याला त्याच्या दैवतांशी जोडत असते. अधिक सोप्या शब्दामध्ये धर्म समजून घेता येईल. धर्म म्हणजे जणू अलौकिकतेचा पूलच आहे. इट इज लाईक अ ब्रिज. या साइडला माणूस आहे तर दुसऱ्या साइडला जो आहे दैवत आहे, तर मधात धर्म आहे. एका पुलाप्रमाणे तो आहे, माणसाला तो देवाबरोबर जोडतो. तर धर्म काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे प्रियांनो. आणि मी आताच सांगितल्याप्रमाणे धर्म वैश्विक आहे. आणि त्याचं कारण काय आहे की धर्म वैश्विक आहे, कारण मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा असा घडवण्यात आलेला आहे. बायबल शिकवितं मनुष्य हा देवाच्या प्रतिरूपाचा घडवण्यात आलेला आहे. आणि बायबल हेही शिकवतं की देवाने तो घडवला आहे. सर्वच मनुष्य या जगात काही प्रकारामध्ये देवाच्या प्रतिमेचे प्रदर्शन करीत असतात. आणि आता हा देवाने घडवलेला माणूस जो आहे, सहजरित्या हा संबंध जो आहे तो समजून घेऊ शकतो. देवामध्ये आणि माणसामध्ये असलेला हा संबंध माणूस समजून घेऊ शकतो. त्याचं कारण आहे देवाने हा माणूस घडवला आणि देवाने आपल्या प्रतिरूपाचा तो माणूस घडवलेला आहे. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे प्रियांनो, इंग्लिश मध्ये कोटेशन आहे, इट्स लाईक द ब्लाइंड बॉय हु फ्लाइज अ काइट. He can't see it, but he can feel the tug of string that he can hold in his hand. हा संबंध देवामध्ये आणि माणसामध्ये असलेला हा संबंध, ही जाणीव त्या प्रकारे आहे म्हणे, ज्या प्रकारे एखादा जो मुलगा आहे तो पतंग उडवत असतो आणि पतंग उडवत असताना ती पतंग जी आहे फार लांबवर गेलेली आहे आणि आता ती पतंग त्याला दिसत नाहीये, पण त्या मुलाच्या हातात त्या पतंगीचा धागा आहे.
म्हणून त्याला जाणीव आहे की ती पतंग आहे. या प्रकारे हे संबंध जे आहेत समजून घेता येतात प्रियांनो. मग आम्ही रोमकरास पत्रामध्ये जातो आणि रोमकरास पत्र अध्याय 1 आणि वचन 19 वाचतो आणि तिथे आम्हाला पाहायला मिळतं, देवाचं वचन शिकवितं, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, म्हणजे मनुष्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. त्यानंतर आपण अध्याय 2 आणि वचन 15 वाचतो. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. त्यांच्या बरोबर त्यांनी सत्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयी विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. वचन 19 म्हणतंय की देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, म्हणजे मनुष्यात दिसून येते. आणि वचन 15 म्हणतंय की पवित्र शास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेले आहेत. वाईट काय, चांगले काय, याचं ज्ञान देवाने मनुष्याला दिलेलं आहे. आणि प्रियांनो, येथे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत आहे. कोणता प्रश्न? ज्यावर आपण विचार करत होतो, धर्म का अस्तित्वात आहे? मनुष्य देवासाठी बनलेला आहे प्रियांनो, देवाने तो घडवलेला आहे आणि त्यामध्ये देवाने काहीतरी जन्मजात असं दिलेलं आहे, ते त्याला देवाच्या दिशेने घेऊन जात असते. जन्मजातच दिलेलं आहे, ते त्याला देवाच्या दिशेने घेऊन जात असते. आणि देवाने त्याचं वचन शिकवतंय की मनुष्याच्या अंतःकरणात त्याचा नियम लिहिलेला आहे. कशासाठी? कारण जेव्हा तो पाप करतो, जेव्हा तो पातक करतो, देवाच्या नियमाचं उल्लंघन करतो, तेव्हा त्यामध्ये भीतीची भावना जी आहे ती असते. त्याला न्यायाची जाणीव होते, त्याला दंडाची भावना येते. प्रियांनो, मला तुम्हाला हे स्पष्ट करू द्या की धर्माच्या या स्पष्टीकरणामध्ये अद्याप आपण हे स्पष्ट केलेलं नाहीये की जगात धर्माचे इतके अधिक स्वरूप का आहेत. पण आतापर्यंत आपण पाहत आहोत की मनुष्यामध्ये देवाने बांधलेली जी धार्मिक तळमळ आहे ती का आहे, आणि आपण ते पाहिलेलं आहे. आपण समजून घेतलेलं आहे की देवाने मनुष्य घडविला, आपल्या प्रतिरूपाचा तो घडविला, त्यामध्ये त्याला जाणून घेण्याचं ज्ञान त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि नियमशास्त्राचे आचार सुद्धा त्याच्या अंतःकरणात लिहिलेले आहेत. मग देवाने बांधलेली ही धार्मिक तळमळ का आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण एका दुसऱ्या प्रश्नाकडे जात आहोत आणि तो प्रश्न म्हणजे धर्माचे इतके प्रकार जगामध्ये का? वाय देर इज मेनी फॉर्म ऑफ रिलिजन इन द वर्ल्ड? आणि त्याचं उत्तर आहे सैतान. त्याचं उत्तर आहे सैतान. सैतानाला जिवंत देव ठाऊक आहे प्रियांनो. सैतानाला देवा संबंधात असलेलं सत्य ठाऊक आहे, हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. सैतानाला त्रैक्य देव ठाऊक आहे, ते त्रैक्य देव माहिती आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा कोण आहे हे त्याला माहिती आहे. सैतानाला येशू कोण आहे हे सुद्धा माहिती आहे. सैतानाला ख्रिस्ताची सुवार्ता माहिती आहे. आणि त्याच वेळीच तो देवाचा शत्रू देखील आहे प्रियांनो. आणि म्हणूनच जगामध्ये धर्म आहेत, धर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. सैतान देवाचा मोठा शत्रू आहे. सैतान देवाप्रती द्वेष बाळगणारा आहे. सैतान देवाविरुद्ध, त्याच्या गौरवी सुवार्ते विरुद्ध बंडखोरी करणारा आहे. आणि म्हणूनच जगामध्ये धर्माचे प्रकार आहेत प्रियांनो. देवाच्या सत्याविरुद्ध वाटेल तेवढे वाईट करण्यासाठी सैतान तयार असतो. वाटेल तेवढे वाईट देवाच्या सत्याविरुद्ध सैतान करतो. आणि देवाविषयीचे, ख्रिस्ताविषयीचे, सुवार्तेविषयीचे सत्य लपवण्यासाठी सैतानाने वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले सत्यावर केलेले आहेत.
सुवार्तेवर केलेले आहेत. आणि प्रियांनो, आता धर्माचे वेगवेगळे प्रकार हे समजून घेत असताना मला तुम्हाला सांगू द्या की जगामध्ये केवळ दोनच धर्म आहेत. जगामध्ये केवळ दोनच धर्म आहेत. येशू ख्रिस्तामध्ये देवाचा खरा धर्म आणि अनेक प्रकारामध्ये सैतानाचा धर्म. सैतानाला एकच खरा देव आणि एकच खरा तारणारा आणि एकच सुवार्ता आणि एकच तारण आणि एकच स्वर्गाचा मार्ग चांगला ठाऊक आहे. परंतु त्याने या पतित जगात मानवी इतिहासात अनेक रूप धर्माचा प्रसार सुद्धा केलेला आहे प्रियांनो. म्हणजेच सुवार्तेचे ते महान सत्य इतरांना दिसू नये. प्रियांनो, हे विश्व सैतानाने वेगवेगळ्या प्रकारच्या लबाडीने व्यापून टाकले आहे. आणि हे असत्य प्रियांनो कित्येकांना विचलित करत आहे. दोनच धर्म आहेत या जगामध्ये. पहिला म्हणजे येशू ख्रिस्ताच्या ठायी पवित्र वचनात स्पष्ट झालेला धर्म, ज्यात आम्हाला सांगितलं जातं की तारण केवळ कृपेनेच आहे, विश्वासाच्या द्वारे आहे आणि ख्रिस्तामध्ये आहे. आणि दुसरा धर्म म्हणजे स्वप्रयत्नांद्वारे तारण. त्यात शिकवलं जातं की काही तुमची नैतिकता, काही धार्मिकता, काही विधी, काही संस्कार, काही समारंभ आणि तुमचं वर्तन आणि इत्यादी मिळून तारण होतं. प्रियांनो, हा धोका आहे. हा धोका आहे. सत्य सुवार्ता आणि सैतानाची लबाडी समजून घेण्यासाठी मला तुम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकात नेऊ द्या. उत्पत्तीचं पुस्तक आम्हाला फारच सुंदर मार्गदर्शन करत आहे प्रियांनो. उत्पत्तीच्या अध्याय 1 आणि अध्याय 2 मध्ये देवाने सर्व काही निर्माण केलेलं आपण पाहतो. जेव्हा देवाने अवघ निर्माण केलेला आहे, त्याने सर्वच निर्माण केल्यानंतर पुढील प्रमाणे शब्द त्याने उच्चारलेले आहेत आणि ते आपल्याला वचन 31 मध्ये पाहायला मिळतील. अध्याय 1 त्याचा शेवट. प्रभू म्हणतो, आपण केलेले सर्व कार्य फार चांगले आहे. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. अध्याय 2 मध्ये आपण जातो आणि अध्याय 2 चा शेवट सुद्धा आपण वाचतो, म्हणजेच वचन 25. तिथे पुढील प्रमाणे पवित्र शास्त्र शिकवतं, आदम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्यांना संकोच वाटत नसे. वचन 31 शिकवित, देवाने जे निर्माण केलं ते फार चांगलं आहे. फार चांगलं आहे. इन्क्लुडिंग मॅन. तेथे पाप नाही. फार चांगला आहे. देव म्हणत आहे फार चांगला आहे, तिथे पाप नाही. वचन 25 म्हणतं, त्यांना संकोच वाटत नसे. तेथे लाज वाटण्यासारखं, संकोच वाटण्यासारखं काहीही नाही. परिपूर्ण निर्मिती, परिपूर्ण मनुष्य, पाप विरहित मनुष्य आपण तेथे पाहतो आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, तेथे धर्म सुद्धा नाही. कारण देवाने जे केलंय ते फार चांगलं आहे. तेथे देवाकडे जाण्याचा कोणताच पूल नव्हता. का नव्हता? कारण की तेथे कोणताच अडथळा सुद्धा नव्हता. तेथे कोणताच परकेपणा सुद्धा नाही. तिथे कोणताच वेगळेपणा नाही. आदम आणि हवा देवाच्या पवित्र सहभागितेमध्ये राहत होते आणि ही आशीर्वादित, शुद्ध, नैतिक, पूर्ण सहभागिता ते अनुभवत होते प्रियांनो. आणि अध्याय 3 मध्ये त्यावेळेस आपण जातो आणि अध्याय 3 मध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की पाप जगात शिरले. सैतान तिथे आहे. सैतानाने हवेला भुरळ पाडली. आदम आणि हवेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. पाप जगात शिरले. पाप जगामध्ये शिरले. त्यानंतर आपण अध्याय 3 मध्ये काही वचन वाचतो.
आपण वाचणार आहे वचन 7 ते 10 ही वचन, उत्पत्ती अध्याय 3 वचन 7 ते 10 ही वचन. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराचे पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. त्यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांस ऐकून आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. मी भिवून लपलो. आदम आणि हवा देवाच्या सहभागितेमध्ये राहत होते, पवित्र सहभागितेमध्ये राहत होते आणि ही आशीर्वादित शुद्ध नैतिक पवित्र सहभागिता होती. आणि आता आपण पाहतोय प्रियांनो की आदम आणि हवा लपले आहेत. देवाच्या सहभागितेमधून ते विभक्ततेकडे गेलेले आहेत आणि आता मनुष्याला देवाबरोबर समेटाची आणि पुन्हा सहभागितेची आवश्यकता आहे. आणि पहा मग आदम आणि हवेनी काय केलेलं आहे. पहा मग आदम आणि हवेनी काय केलं. त्यांनी मार्ग काढला. वचन 7 म्हणतंय, तेव्हा त्या उभयतांची डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली. मनुष्याचा धर्म पहा प्रियांनो, आपणासाठी कटिवेष्टने त्यांनी केली. येथे आम्हाला खोट्या धर्माची सुरुवात पाहायला मिळत आहे. आपणासाठी कटिवेष्टने करणं हे खोट्या धर्माचं चिन्ह आहे. आपली पापे झाकण्यासाठी हा मनुष्याचा सर्वात प्रथम प्रयत्न होता. हा स्वप्रयत्नांचा मार्ग आहे. स्वतःची पाप झाकण्यासाठी मनुष्याने केलेला हा प्रयत्न आहे प्रियांनो. खोटा धर्म मनुष्याला स्वप्रयत्न करायला सांगतो, पण ते व्यर्थ ठरणार आहे. कर्म व्यर्थ ठरणार आहेत, बेकार ठरणार आहेत. स्वप्रयत्न मनुष्याला त्यांच्या पापांपासून कधीच झाकणार नाहीत प्रियांनो, कधीच झाकणार नाही. आणि म्हणूनच आम्ही पाहतो उत्पत्तीच्या वचन 21 मध्ये, अध्याय 3 आणि वचन 21 मध्ये पाहायला मिळतं देवाचा धर्म पहा. परमेश्वराने आदम व त्याची स्त्री ह्यांच्यासाठी चर्मवस्त्र करून त्यांना घातली. देवाने स्त्री आणि आदम यांच्यासाठी चर्मवस्त्रे करून त्यांना घातली आहे. येथे खऱ्या धर्माचं कृत्य पाहायला मिळत आहे. देवाने पापाचा इलाज केलेला आहे प्रियांनो. मनुष्य कधीच पापाचा इलाज करू शकत नाही. आदम आणि हवेने आपली नग्नता झाकलेली नाही प्रियांनो, आपले पाप झाकलेले नाही. देवाने त्यांचे पाप झाकले आहे. मनुष्य कधीच स्वतःच्या पापाचा इलाज करू शकत नाही. देव पापाचा इलाज करतो. प्रियांनो, जर पापे झाकलेली आम्हाला हवी आहेत तर ती पतित माणसाद्वारे कधीच झाकल्या जाणार नाहीत. पापे केवळ देव झाकतो. पापांची क्षमा केवळ देव करतो. पापांची क्षमा रेव्हरेंड, बिशप, फादर, पोप आणि मेरी करत नाही प्रियांनो. पापांची क्षमा देव करतो आणि ती येशू ख्रिस्तामध्ये आहे. खोटा धर्म तारण हे कर्माद्वारे आहे हे शिकवतो, तर खरा धर्म शिकवतो तारण केवळ कृपेनेच आणि विश्वासाच्या द्वारे आहे. प्रियांनो, जगात असे कित्येक आहेत ते आपल्या कर्मांवर, आपल्या धर्मावर, यहुदी परंपरेवर, विधी आणि संस्कारावर भरोसा ठेवणारे आहेत. अवघं विश्व कर्माच्या मार्गावर चालत आहे प्रियांनो. देवाला प्रसन्न करण्याच्या मागे लागलेला आहे. किती अधिक चांगले कृत्य करू आणि देवाला प्रसन्न करू. काही ख्रिस्ती मनोरारे समूह सुद्धा ख्रिस्ताचे परिपूर्ण प्रायश्चित अर्पण, बदली अर्पण नाकारत आहेत आणि
परिपूर्ण तारणाचं कार्य सुद्धा ते नाकारत आहेत आणि हे लोक कर्मधर्माकडे जात आहेत, कर्मधर्माकडे जात आहेत. गलतीकरास पत्रामध्ये मोशेच्या नियमाला आणि परंपरेला अधिक स्थान देणारे, तारणासाठी सुन्नत आवश्यक असल्याचं सांगणारे आहेत आणि अशाच लोकांचा निषेध प्रेषित पौलाने केलेला आहे. प्रियांनो, अशाच लोकांचा निषेध जो आहे प्रेषित पौलाने केलेला आहे. तो गलतीकरास अध्याय 1:8-9 मध्ये म्हणतो, परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितलेले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. पौल सत्याकरिता, सुवार्तेकरिता लढत आहे. प्रियांनो, लढा देत आहे. पौल म्हणतो आहे तारण हे केवळ देवाच्या कृपेने असून ते ख्रिस्तामध्ये विश्वासाच्या द्वारे आहे, कोणत्याच परंपरेने आणि कोणत्याच नियमाद्वारे ते नाही. इतिहासामध्ये भूतकाळात कोणताच मनुष्य कर्माने तारल्या गेला नाही, हे प्रेषित पौलाला सांगायचं आहे आणि हे पवित्र शास्त्राचं सत्य आहे. भूतकाळामध्ये, इतिहासामध्ये कोणताच माणूस कर्माने तारला गेला नाही. त्याचा देवाबरोबर समेट कधी कर्माने झाला नाही. पापाची क्षमा कधीच कर्माने आणि कोणत्याच परंपरेने झाली नाही आणि भविष्यात न्यायापासून सुटका सुद्धा कोणत्याच कर्माने होणार नाही, मनुष्याच्या कोणत्याच कर्माने होणार नाही. तर तारण हे केवळ देव करतो. पापांची क्षमा हे ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे आहे. मनुष्य कधीच कर्माने तारल्या जात नाही. प्रियांनो, कधीच कर्माने तारल्या जात नाही. माझ्या आजीनी भरपूर माझ्यासाठी प्रार्थना केली होती म्हणून मी तारलो. 40 दिवसाचे उपवास मला करावे लागले तेव्हा माझं तारण झालं. मला शाकाहारी राहावं लागलं म्हणून तारण झालं. पोप कडून मी प्रार्थना करून घेतली होती, बिशप कडून आणि रेव्हरंड कडून मी प्रार्थना करून घेतली होती म्हणून माझं तारण झालं नाही. तारण हे कर्मा विना आहे, ख्रिस्ताचं ते कार्य आहे, देवाकडून ते आहे, देवाकडून आहे. प्रियांनो, गलतीकरास पत्राच्या या संदर्भामध्ये आपण पाहतो आहे की यहुदी गलतिया प्रांतात शिरलेले आहेत, गलतिया प्रांतात शिरलेले आहेत आणि लिस्ट्रामध्ये ते आहेत, इकोनियामध्ये ते आहेत, डर्बेमध्ये ते आहेत, अंतुकियामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांनी खोट्या सुवार्तेचा प्रसार केलेला आहे आणि कित्येकांना त्यांनी खोट्या सुवार्तेमुळे गोंधळात पाडलेला आहे. विश्वासणारे जे आहेत ते गोंधळात पडलेले आहेत आणि हे गोंधळात पडलेले जे विश्वासणारे आहेत ही भेसळयुक्त सुवार्ता इतरांनाही सांगायला लागले, इतके की पौलाच्या प्रेषितपणाचा देखील या लोकांनी विरोध केलेला आहे. प्रियांनो, पौलाच्या प्रेषितपणाचा देखील त्यांनी विरोध केलेला आहे. पण गलतीकरास पत्राच्या सुरुवातीलाच प्रेषित पौल प्रेषितपणाचं समर्थन करतो आहे, प्रेषितपणाचं संरक्षण करत तो म्हणतो प्रेषितपण हे ख्रिस्तानी मला दिलेलं आहे, प्रेषितपण ही मला देवानी दिलेलं आहे आणि 3 वर्ष मी कोण्या प्रेषितांकडून शिकलो नाही तर खुद ख्रिस्तानी मला प्रशिक्षण दिलेलं आहे, मी खरा प्रेषित आहे. तर प्रियांनो, आपण पाहतो आहे की अध्याय 1 मध्ये प्रेषित पौल जो आहे तो प्रेषितपणाचं समर्थन करतो आहे की हे देवापासून आहे, ख्रिस्ताकडून आहे. तर अध्याय 2 मध्ये सुवार्तेच्या सत्याकरिता, सुवार्तेच्या सिद्धांतांकरिता तो लढा देत आहे. पौल खरा प्रेषित आहे याचे पुष्कळशे प्रमाण प्रियांनो आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेले आहेत, पुष्कळशे प्रमाण पाहिलेले आहेत. पण वचन 11 जे आहे गलतीकरास पत्रामध्ये हे फारच जबरदस्त प्रमाण आहे. पौल प्रेषित असल्याचं हे फार जबरदस्त प्रमाण आहे आणि ते प्रमाण म्हणजे वचन 11 मध्ये काय आहे
पुढे केफा अंतुकियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. पेत्र अंतुकियात आलेला आहे आणि तेथे पौलाने त्याचा निषेध केला. का प्रियांनो, का निषेध केला? तोंडावर अडवण्याचा अर्थ काय आहे? काय आहे निषेधाचा अर्थ? मी त्याला तोंडावर अडवले काय आहे? इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू, टू स्टॉप समबडी इन द डायरेक्शन दे आर गोइंग. मनाई करणं किंवा अडवणं. मनाई करणं किंवा अडवणं. पेत्र असे काहीतरी करतो आहे ज्याचा निषेध करायलाच पाहिजे आणि पौल त्याचा निषेध करीत आहे, त्याच्या विरुद्ध उभा आहे. प्रियांनो, आता धक्का बसला नाही का? पेत्राबरोबर असे कोणी का करावे? का करावे कोणी? इतके धैर्य पौलात कसे? प्रियांनो, ही जलसी तर नाही ना? नाही प्रियांनो, ही जलसी नाहीये. पौलाने काहीतरी असे पाहिलेले आहे जे सुवार्तेवर हल्ला आहे. नियम नाही तर कृपा केवळ, विश्वास केवळ या सुवार्तेवर हल्ला होत असताना प्रेषित पौलाने पाहिलेला आहे आणि त्याने पेत्राचा निषेध केला. प्रियांनो, हा प्रेषितीय अधिकार असल्याचं आम्हाला पाहायला मिळतंय. चांगल्या ख्रिस्ती माणसाचे हे कर्तव्य आहे. जेव्हा सुवार्तेवर हल्ला होत आहे, सुवार्तेला लोक फाटे फोडत आहेत, सुवार्तेला विपरीत करू पाहत आहेत, आम्ही नक्कीच प्रियांनो तिथे सुवार्तेचं समर्थन करू. प्रेषितांची कृत्य या पुस्तकामध्ये आपण येतो आणि प्रेषितांची कृत्य या पुस्तकाचा विचार करतो तर आपण पाहतो की सुरुवातीचा जो अर्धा भाग आहे तिथे प्रेषित पेत्राचे संदेश दिलेले आहेत, तर अर्धा जो भाग आहे नंतरचा त्यामध्ये प्रेषित पौलाचे संदेश आहेत. प्रेषितांची कृत्य पेत्र आणि प्रेषित पौल यांच्याबद्दल अधिक शिकवतं. तर मग प्रियांनो, हा संघर्ष का? प्रेषित पौल म्हणतो आहे मी त्याला तोंडावर अडवले का? त्याला मनाई केली किंवा त्याला अडवलं किंवा ज्या डायरेक्शन मध्ये तो जात होता त्याला तिथे थांबवलं का? त्याचं उत्तर जे आहे प्रियांनो, आम्हाला वचन 12 मध्ये पाहायला मिळतंय. संघर्ष का? पुढे शिकवलेला आहे कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रांच्या पंक्तीत बसत असे, परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. कोण आहेत सुनता झालेले? यहुदी. यहुद्यांना पाहून त्याने माघार घेतली आणि तो वेगळा राहू लागला. आपल्या परराष्ट्रीय ख्रिस्ती बंधू बरोबर तो आधी खात पित असे, हे देवाचं वचन शिकवतंय. त्यांच्या बरोबर प्रभू भोज त्यांनी घेतलेला आहे, त्याच्याबरोबर त्यांनी अन्न खाल्लेलं आहे, पण यहुद्यांना पाहून त्याने माघार घेतली. तो घाबरला. हे सत्य त्याला कळालेलं होतं की आता कोणी गुलाम नाही, कोणी स्वतंत्र नाही, कोणी स्त्री, कोणी पुरुष यांमध्ये भेदच नाही, कोणी परराष्ट्रीय आणि कोणी यहुदी असे वेगवेगळे नाही, तर ख्रिस्तामध्ये सर्व एक आहेत. हे सत्य त्याला कळालेलं होतं आणि आधी तो आपल्या परराष्ट्रीय बंधू बरोबर खात पित असे, त्यांच्या बरोबर सहभागितेमध्ये जात होता, पण आता यहुद्यांना पाहून त्याने माघार घेतली आहे म्हणे. प्रियांनो, प्रेषित पेत्राने गर्वामुळं आणि आत्मसंरक्षणासाठी लोकप्रियतेसाठी तडजोड केली. प्रेषित पेत्राने तडजोड केली. प्रियतेसाठी, महिमेसाठी कित्येक लोक प्रियांनो आज जगात तडजोड करत आहेत. पेत्र इतर माणसांच्या भीतीमुळे, यहुद्यांच्या भीतीमुळे आपल्या ख्रिस्ती बंधू बरोबर प्रभू भोज सहभागितेत जात नाही, प्रीती भोजन घेत नाही, सहभागितेतून माघार घेतो. पेत्र घाबरलेला आहे. खरे पाहता प्रियांनो, तर यहुद्यांना पेत्राने सुवार्थ सांगायला हवी होती. यहुद्यांना पेत्राने सुवार्थ सांगायला हवी होती. तारण हे केवळ ख्रिस्तामध्ये आहे, देवाच्या केवळ कृपेने आहे, केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. ही सुवार्थ यहुद्यांना सांगायला पाहिजे होती, पण पेत्र तिथे ढोंग करतो, तडजोड करतो, हे आम्हाला पाहायला मिळते.
पुढं वचन 13 मध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनी ढोंग केले, ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. पाहिलं का प्रियानो? लोक गर्वामुळं आणि आत्मसंरक्षणासाठी कोणतीही मर्यादा पार करतात. लोकप्रियतेसाठी पेत्राने तडजोड केली आणि बर्नबाई त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढल्या गेला असं सांगितलेलं आहे प्रियानो. हे लक्षात घ्या की पेत्र आणि पौलामध्ये कोणती जलसी नाहीये की तो त्याला तोंडावर अडवेल. तर खरा मुद्दा म्हणजे पेत्राद्वारे विश्वासाच्या सुवार्तेवर हल्ला झालेला आहे प्रियांनो. पेत्र जणू असा वागतो आहे की यहुदी बरोबर आहेत, यहुदी बरोबर आहेत तुम्ही, सुनतेद्वारेच तारण आहे, सुनता करायला पाहिजे, परंपरा पालन करायला पाहिजे, काही नियम पालन करायला पाहिजेत मोशेचे, तेव्हा तारण आहे, असं जणू पेत्र वागत आहे. आणि म्हणूनच प्रियांनो वचन 11 मध्ये आपण पाहिलेलं आहे, प्रेषित पौल म्हणतो, मी त्याला तोंडावर अडवले, त्याला मनाई केली आणि त्याला थांबवलं मी की तू जे करतो आहे ते चुकीचं आहे. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या की सुवार्तेविषयी जे आम्ही इतरांना सांगत आहोत, जर त्यामध्ये तुम्ही सुवार्ता विचलित केलेली असेल किंवा सुवार्तेला वेगवेगळी फाटे फोडलेली असेल किंवा तुमच्या वागण्यावरून जर तुम्ही सुवार्ता विचलित करता, तर तुम्ही सुवार्तेच्या शुद्धतेचं उल्लंघन केलेलं आहे आणि तुम्ही सरळ आणि जी शुद्ध सुवार्ता आहे ते जगाला सांगत नाहीये. प्रियांनो, सुवार्तेवर हल्ला करू नका. त्याच्या रचनेत बदल करून सुवार्तेवर हल्ला करू नका. सुवार्तेच्या व्यवस्थेत बदल करून त्याच्यावर हल्ला करू नका. खोटी सुवार्ता सांगणाऱ्यांच्या बाजूनं उभं राहून तुम्ही सुवार्तेवर हल्ला करू नका. प्रियांनो, गलतीकरास पत्राचा अभ्यास करत असताना आपण शिकलेला आहोत की पौल गलतियातील मंडळांना म्हणतो आहे, तुम्हाला म्हणतो आहे, मला म्हणतो आहे, सुवार्ता स्पष्ट सांगा. सुवार्ता ही सरळ आणि स्पष्ट सांगा, कारण यासाठी देवाने तुम्हाला आणि मला या जगात ठेवलेलं आहे. देवा तुम्हा आणि माझं सहाय्य करो. धन्यवाद.